आणि रियाज करते. आशाताई, तुम्ही लोणावळ्यामध्ये आहात, खूप निसर्गरम्य ठिकाणी आहात, निश्चितच पावसाळा आहे तर धुंद करणारं वातावरणही असेल. कोणती अशी गाणी आहेत की जी मनात खूप रुंजी घालतात, सतत आठवतात, गुणगुणावीशी वाटतात? मी वेगळी वेगळी गाणी गाते. मी माझी गाणी गातच नाही. मी दुसऱ्यांची गाणी गात असते. जसं की असं हे गाणं आहे, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. असं गाणं मला म्हणजे आवडतं असं म्हणायला. याला मी एक एक तास गात असते. त्यात वेगळं वेगळं व्हेरिएशन देऊन गात असते. तर अशी गाणी मला आवडतात. आणि आशाताई, या तुमच्या एका ओळीनं सुद्धा ना इथं बसलेल्या आमच्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच आलेले आहेत. इतका छान आजही तुमचा आवाज आहे. खूप अवघड गाणी तुम्ही खूप लिहिली पेललेली आहेत. त्यातलं ते जीवलगा गाणं, एक गाणं आणि त्याच्यामध्ये 4 राग, एवढ्या कठीण प्रसंग असताना सुद्धा तुम्ही ते खूप छान पद्धतीने गातले. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी तुमची खूप छान त्याच्यामध्ये जुगलबंदी, म्हणजे त्यांचं संगीत आणि तुमचे स्वर. तर हे कसं जमतं तुम्हाला की एवढे अवघड अवघड गाणी खूप छान पद्धतीने तुम्ही ती ऐकवलीत आम्हाला? हो, बाळासाहेबांची गाणी फार अवघड असतात. तरुण आहे रात्र अजूनी, केव्हा तरी पहाटे, मी माझा हरपून बसले ग, ही सगळी अवघड गाणी आहेत त्यांची. नंदलाला एका पिक्चरचं गाणं आहे, तर ते त्यानं वेगळ्या स्टाईलनं केलेलं होतं, नजाकत सलामत सारखं केलं होतं. तर त्यावेळेला मीच ते गाले होते आणि ते कोणी हात लावत नव्हतं त्या गाण्याला. अशी गाणी आली की मला आनंद वाटतो, कारण चॅलेंज असतो आपल्या आवाजाला, आपल्या बुद्धीला, आपल्या हिमतीला चॅलेंज पाहिजे. कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे, 4 राग मध्ये गायचंय आणि त्याची मिलावट करायची आणि शेवटी तो उंच जायची ताण आहे. आणि एका टेक मध्ये अशी आम्ही ओके केलेली गाणी आहेत. आता सारखं नाहीये की हेडफोन लावला, 2 लाईनी गाल्या, 3 लाईनी गाल्या, असं नाहीये. आणि म्हणून ती गाणी तुम्हाला अजूनही लक्षात आहेत, कारण त्याच्यामध्ये फिलिंग आहे, त्याच्यात मेहनत आहे. आता असं आहे की हृदयनाथ मंगेशकरांची गाणी म्हणजे सगळ्यात कठीण गायसाठी जर कोणाची असतील तर